Welcome students in part 2 of energy flow in an ecosystem. Previous lecture we study energy flow in ecosystem, food chain and food web. Now today we are going to learn the point energy pyramid म्हणजे ऊर्जेचा मनोरा. तर आता आपण बघूया ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय? पोषण पातळी. तर बघा, ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. अ ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन्स इट्स फूड इन द चेन. आता पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अँड द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी gradually decreases from producers at lowest level to top consumers at the highest level. म्हणजे अन्न साखळीमधील अन्न घटक व ऊर्जेचं प्रमाण हे निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. ऑब्झर्व द फिगर ट्रॉपिक लेवल्स. In the tropic levels, at the bottom level we have the producers. They generate food to be eaten. The organism that eat the producers are called the primary consumers. They are herbivorous म्हणजे plant eaters. Then the organism that eat the primary consumers are called the secondary consumer. They are usually carnivorous. The organism eat the secondary consumers are called tertiary consumers or mixed consumers. They are omnivorous. अशा तऱ्हेने पोषण पातळीतील प्रत्येक स्तराचा आपण अभ्यास केलेला आहे. आता बघा, सायंटिस्ट लेंडमन in 1942 studied the food chain and energy flow through it. म्हणजे 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञानं अन्न साखळी व त्यातील ऊर्जा वहन यांचा अभ्यास केला. तर चार्ल्स एल्टन, अ ब्रिटिश सायंटिस्ट, फर्स्ट proposed the concept of the ecological pyramid in 1927. परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञानं 1927 मध्ये मांडली. आफ्टर हिज स्टडी ऑफ द टुंड्रा इकोसिस्टीम ऑफ द बियर आइसलँड्स इन इंग्लंड म्हणजे 1927 मध्ये चार्ल्स एल्टन या शास्त्रज्ञानं इंग्लंडमधील बियर बेटावरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून ही संकल्पना मांडली. हिन्स धिस पिरॅमिड इज अल्सो कॉल्ड द एल्टोनियन पिरॅमिड. यानंतर थिंक अबाउट व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर्स टू अपेक्स कन्झ्युमर्स. म्हणजे उत्पादकांपासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होत असते तेव्हा तिचे काय होते. त्यानंतर डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कन्झ्युमर. सर्वोच्च भक्षकातच ती अडकून राहते का? आणि त्यानंतर डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर टिल इट्स डेथ. म्हणजे तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरातच राहते काय? याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, जरा डोके चालवा. व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स इवन आफ्टर देअर डेथ. म्हणजे सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतर दरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होते. तसेच
What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? म्हणजे जर निसर्गात सूक्ष्मजीव किंवा बुरशी यासारखे विघटक नसतील तर काय होईल, यावर तुम्ही थोडासा विचार करायचा आहे. ऑब्झर्व द फिगर अलॉंगसाइड. द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ॲट ईच ट्रॉपिक लेवल. म्हणजे हा जो आपण मनोरा बघतोय तर या मनोऱ्यामध्ये प्रत्येक स्तरावरील ऊर्जाचे संक्रमण दाखवलेले असते. देअर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतो. आता बघा, द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी goes on decreasing at every level of energy exchange. Similarly, the number of organisms also decreases from the lowest level to the highest level. And this pattern of energy exchange in an ecosystem is called a pyramid of energy. म्हणजे ऊर्जा विनिमय स्तर रचनेमध्ये ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जात असते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. द एनर्जी पिरॅमिड शोज the energy flow between each level. Up to 90% of the energy is lost as heat into the environment. After the death of apex consumers, their energy becomes available to the decomposers. Fungi and other microorganisms decompose the bodies of dead animals and they are called decomposers. आता बघा, म्हणजे सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होत असते. मग बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचे विघटन करत असतात, म्हणून त्यांना विघटक म्हणतात. In the process of obtaining food from the remains of organisms, decomposers convert them into simple carbon compounds. These substances easily mix with air, water and soil, from where they are again absorbed by plants and incorporated into the food chain. मृत अवशेषापासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थामध्ये करतात आणि हे पदार्थ हवा, पाणी, माती यामध्ये सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतीकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीमध्ये संक्रमित होतात. The sun is the most important source of energy in an ecosystem. Green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of food. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to the next. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. However, no part of the energy ever returns to the sun, and hence such passage of energy is referred as one-way transport. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल बघा, कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवतात. विघटकापर्यंत पोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते आणि विघटकाकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा परत सूर्याकडे जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. यानंतर
The Indian Institute of Ecology and Environment, Delhi, was established in 1980 and is involved mainly in research, training, and arranging workshops and seminars. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही एका प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. तो प्रश्न असा आहे, व्हाय आर द नंबर्स ऑफ टर्शरी कन्झ्युमर्स ऑलवेज लेस दॅन दोज ऑफ अदर कन्झ्युमर्स.